हा कांदा आहे आणि ह्या कांद्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रत्येक घामाचा थेंब आहे। आणि कांदा म्हणजे हे पीक नाही, तर यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टाचं, आशेचं आणि त्यांच्या स्वप्नाचा आधार असतो। वर्षभराचं हे सगळं गणित असतं आणि त्याच्यावर शेतकऱ्याचं हे पूर्ण वर्षभराचं अवलंबून असलेलं गणित। मात्र या कांद्याला सध्या बाजारभाव अभावी शेतकरी परेशान झालेला आहे, हैराण झालेला आहे। कारण की एकंदरीत सगळं उत्पादन खर्च बघितला, मजुरी, वाहतूक खर्च, पदरी शेतकऱ्याच्या निराशाच पडते। नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं। यामध्ये NCCF, नाफेड आणि CWC या तीनही संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी केली जाणार होती। आणि अशा पद्धतीने या संस्थांचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली। आणि या बैठकीत NCCF, नाफेड आणि CWC यांनी ज्या त्यांच्या अंगीकृत संस्था आहेत यांच्या प्रतिनिधींनी बाजार समितीमध्ये जाऊन कांद्याची खरेदी करावी असे या बैठकीत ठरलं। आणि सोमवारी 8 जूनपासून कांद्याची बाजार समितीमध्ये खरेदी होईल असं आश्वासित केलं गेलं, सूचना देण्यात आल्या। आणि त्यानुसार कांदा उत्पादक शेतकरी आपापला कांदा विक्रीसाठी त्या बाजार समितीमध्ये घेऊन गेला। प्रचंड आवक वाढली, मात्र त्या ठिकाणी एकंदरीत परिस्थिती बघितली तर शेतकऱ्याला पदरी निराशाच मिळाली। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर बापू जाधव आहेत, जे अभ्यासक आहेत। बापूसाहेब, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। काय सांगाल, कांद्याची जे एकंदरीत आता परिस्थिती आपण बघतोय, आपण वारंवार या संदर्भात लढा देत आहेत, वेगवेगळे वेळे आपले मतं मांडतायत। मात्र सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात म्हणजे ठरलं होतं की सोमवारच्या दिवशी वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये नाफेड, NCCF आणि CWC यांच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाईल। मात्र आजचा तुमचा शुक्रवार आहे, झाली आहे कांदा खरेदी? सर्वप्रथम मी आपल्या प्रबंधभूमी न्यूज चॅनलचं अभिनंदन करतो आणि त्यांनी या गंभीर विषयाबद्दल दखल घेऊन थेट बांधावर आणि चाळीवर येऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। तुम्ही मला विचारलं 8 तारखेला नाफेड आणि NCCFची कांद्याची खरेदी चालू झाली का? तुम्हाला माहिती असेल 8 तारखेला सकाळी 9-9:30लाच आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि शेकडो शेतकरी आपल्या वाहनातनं प्रत्येक बाजार समितीच्या आवारामध्ये गेटवर कांद्याचे वाहनं घेऊन उपस्थित राहिले। आणि त्यामध्ये चांगल्या साईजचा 40, 45, 60, 70 mm साईजचा एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदासुद्धा त्यांनी आणलेला होता। कारण एकच की आज शासनाच्या धोरणाप्रमाणे, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आज कांद्याला थोडंफार चांगला दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती। पण ते 9, 9:30, 10, 12 वाजले, परंतु कुठलाही शासकीय अधिकारी, पणनचा नाही, नाफेडचा नाही, NCCFचा नाही आणि वखार महामंडळ त्यांचेही कोणी कर्मचारी तिथे उपस्थित होते। अधिकारी लेवलचा कोणी माणूस नसल्यामुळे ती कांदा खरेदी तिथं प्रत्यक्षात सुरूच झाली नाही। आम्ही शेतकरी संघटना, कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक स्वरूपात 3-4 ट्रॅक्टर सिलेक्ट केले आणि त्या अधिकाऱ्यांसमोर सांगितलं की हा नाफेडसाठी हा योग्य कांदा आहे, तुम्ही घ्या। त्यांनी तिथं निनाव प्रक्रियेमध्ये भाग घेऊन त्यांनी तो कांदा तिथं सिलेक्ट केला, परंतु तो कांदा त्यांनी याच्यावर वखार महामंडळाच्या गोडाऊनवर खाली करावा लागेल असं त्यांनी सांगितलं। म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी तो कांदा तिथं वखार महामंडळाचं गोडाऊन तिथे नेला। तिथं शासकीय अधिकारी त्यांचे होते, वखार महामंडळाचे, NCCFचे आणि नाफेडचे।
आणि त्यामध्ये त्या वखार महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की हा कांदा असा आम्हाला चालणार नाही, आम्हाला त्याचं ग्रेडेशन करावं लागेल. म्हटलं करा ग्रेडेशन. मग त्यांनी अशा पद्धतीने चाळणी करावं लागेल, 40 एमचा कांदा बाजूला, 70 एमचा बाजूला, असं त्यांनी ते सांगितलं. आणि जे ट्रॅक्टर होते ते आम्ही आता मोजून घेणार नाही. त्यांनी डायरेक्ट नकार दिला. कारण विचारलं तर म्हणे आम्हाला तसे आदेश नाही, आमचे हात बांधलेले आहेत. मग अशा पद्धतीने आणि आपले देवळा चांदवडचे आमदार राहुल दादा आहेर यांनी 6 तारखेलाही मोठ्या आविर्भावात सांगितलं होतं की सोमवारपासून सर्व बाजार समित्यांमध्ये नाफेडचा कांदा खरेदी केंद्र चालू होतील, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तो कांदा आणावा. त्याप्रमाणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा आणला. परंतु एकही ट्रॅक्टर कांदा नाफेडचं खरेदी झालं नाही. आणि दुर्दैवाची बाब, आज 4 दिवस झाले अजूनही एकही कांदा नाफेडने आणि NCCF खरेदी केला नाही. मग या लोकप्रतिनिधींनी फक्त घोषणांचा पाऊसच पाडायचा का? सत्ताधाऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांना लुटायचं, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचं? हा पोरखेळ कुठेतरी थांबला पाहिजे. माझी राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे, तुम्ही हे नाफेडचा आणि NCCFचं कांदा खरेदीचं नाटक बंद करा. आम्हाला खुल्या पद्धतीने आमचा माल, आमचा कांदा शेतकऱ्यांना विकू द्या आणि त्या स्पर्धेमध्ये आम्हाला उतरू द्या. व्यापारी वर्गावर कुठलंही बंधनं टाकू नका आणि त्यांनाही खुल्या पद्धतीने ते निलावात भाग घेऊन कांदा खरेदी करू द्या, अशी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्यात समन्वयक या नात्याने आपल्या माध्यमातून विनंती करतोय. बापूसाहेब, सोमवारी कांदा खरेदी नाफेड, NCCF आणि CWCच्या माध्यमातून होणार होती. तुम्ही मगाशी म्हटलात की ग्रेडेशन करावं लागेल असं CWC वाल्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर तो जे काही तुम्ही निवडलेले, म्हणजे अर्थात तुम्ही शेतकरी प्रतिनिधी म्हणून सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित होतात, ते कांद्याचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी घेऊन गेलात. मात्र CWC म्हणजे अर्थात वखार महामंडळ यांनी तो कांदा का रिजेक्ट केला? मग आता त्यांच्या निकषाप्रमाणे तो जर कांदा शेतकऱ्यांनी आणलेला होता, कारण 40 ते 70 mm साईजचा कांदा, एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा, मग तो त्यांनी रिजेक्ट करायचं काही कारण नव्हते. त्यांनी जे कारणं सांगितले ते असे थातूर मातूर काहीतरी कारणं पुढे केले. आम्हाला आदेश नाही, आम्हाला लेखी पत्र नाही, संबंधित अधिकारी ते उपस्थित नाही, अशा पद्धतीने त्यांनी उडवाउडवीचे उत्तरं दिलं आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि धुळफूक केली गेली. आणि ह्याच गोष्टीचा आम्हाला शेतकऱ्यांना मोठा पस्तावा तयार झाला. आणि त्या अशा पद्धतीने जर केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना, या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना आडवं केल्याशिवाय राहणार नाही. बापूसाहेब, केंद्र सरकार म्हणतं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचं उद्दिष्ट आहे. तशा स्वरूपाचं नियोजन आयोजन केलं जातं. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होते, यामध्ये जिल्ह्याचे आमदार उपस्थित राहतात, त्यात मंत्री उपस्थित राहतात, जिल्हाधिकारी उपस्थित राहतात, ते निर्देश देतात. मात्र स्थानिक पातळीवर जे संस्था आहेत, नाफेड, NCCF पण ते अंगीकृत काय संस्था असतील, ते खरेदी करण्यासाठी गेले असता किंवा ते ठिकाणी उपस्थित राहत नाही. अशा पद्धतीने म्हणजे जिल्हा स्तरावरून निर्देश असतानाही, मी मगाशी एक माझ्या वाचनात आलं की कुठली तरी एक अंगीकृत संस्था आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला स्पष्ट निर्देश आहेत की बाजार समितीमध्ये जाऊन कांद्याची खरेदी करू नये. नेमकं काय प्रकार आहे? हां, तुम्ही वैभवजी नेमक्या प्रश्नाला हात घातला. काल परवाची जी गोष्ट आहे, आता 4 दिवस झाले नाफेडची कांदा खरेदी कुठे दिसत नाही. म्हणून प्रसारमाध्यमांनी जेव्हा त्या संबंधित ज्या नियुक्त प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांना विचारणा करण्यात आली की तुम्ही कांदा खरेदी का करत नाही, शासनाचे स्पष्ट निर्देश असताना, मग ते समोर आले की आम्हाला जरी आदेश दिलेले असतील पण लेखी आदेश नसल्यामुळे आम्हाला बाजार समितीमध्ये, थेट बाजार समितीत निलावात प्रक्रियेत भाग घेऊन कांदा खरेदी करू शकत नाही. आम्हाला ज्या ज्या ठिकाणी नियुक्त केलेले आमचे जे ठिया आहेत किंवा जे ठिकाणं आहेत त्या खऱ्यावरच शेतकऱ्यांनी तिथंच तो कांदा आणला पाहिजे. त्यांनी तो व्यवस्थितरित्या निवडून आम्हाला आमच्या समोर तो उपसला पाहिजे, तरच आम्ही तो कांदा खरेदी करू असं त्या साधना कृषी सेवा प्रोड्युसर कंपनीच्या संचालकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच आपण बघू शकतो जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी, NCCF, नाफेड आणि अंगीकृत संस्था आणि शेतकरी यांच्या बैठक झाली होती. यामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले होते की त्या बाजार समितीमध्ये जाऊन कांदा खरेदी करायचा आहे. मात्र आता अशी परिस्थिती आहे बघितल्यानुसार की ज्या अंगीकृत संस्था आहेत नाफेड आणि NCCF आणि CWCच्या, यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तशा पद्धतीने लेखी आदेश नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही ही कांदा खरेदी बाजार समितीमध्ये जाऊन करू शकत. बापूसाहेब, म्हणजे हा विरोधाभास काय?
प्रशासनातले अधिकारी लोकप्रतिनिधी सांगतायत, ते निर्देश देत आहेत की बाजार समितीमध्ये जाऊन खरेदी करायचं आहे. सोमवारपासून ही खरेदी होणार होती, मात्र आज तर तुमचा शुक्रवार उजाडला, 4-5 दिवस उलटले, अशा पद्धतीने खरेदी झाली नाही. नेमकं हे काय चाललंय? शेतकरी यामध्ये संभ्रमात आहे, नेमकं काय करायचं? या बाबतीत माझं स्पष्ट मत आहे, यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही कांदा खरेदी करायचीच नाही. नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून त्यांना ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार किंवा त्या ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी किंवा त्यांच्या हेतूने ही खरेदी त्यांना नाफेड आणि NCCFची करायची. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचं भलं होणार नाही, कल्याण होणार नाही. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी या नाफेडच्या आणि NCCFच्या नादाला लागू नये. आपण चांगल्या पद्धतीचे ग्रेडेशन करून बाजारात विक्रीसाठी तो कांदा आणावा. आणि माझी जाता जाता एकच विनंती आहे आपल्या माध्यमातून की आम्हाला हे नाफेडचा कांदा खरेदी नकोच आहे. कारण नाफेडमध्ये गेल्या 3-4 वर्षापासून जे अनागोंदी भ्रष्टाचार जो माजलेला आहे, आता गेल्या वर्षी नाफेड आणि NCCFच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली, त्यामुळे 10 महिन्यापूर्वी तो अहवाल निर्माण झाला. त्याच्यामध्ये 200 कोटीचा भ्रष्टाचार झाला, तो निष्पन्न झाला. पण अद्याप 10 महिने झाले होऊनही त्याच्यावर कार्यवाही झाली नाही. कोण तो अधिकारी आहे तिथं बसलेला नाशिकला, तो एसीमध्ये बसून हे सगळं पाहत होता आणि शेतकऱ्यांची लूट करत होता. त्या अधिकाऱ्यांनी मौजमजा केली, दुनियाभरचा भ्रष्टाचार केला आणि ते भ्रष्टाचाराचं कुरण नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माजलं गेलं. आम्हाला ते नाफेड आणि NCCFची खरेदीच नको आहे, आम्हाला खुल्या दराने कांदा विकू द्यावा, हीच माझी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे. बापूसाहेब, NCCF असेल, नाफेड असेल, आता नव्याने CWC आलाय, वखार महामंडळ. अर्थात नाफेड NCCF यांच्या अंगीकृत ज्या संस्था आहेत, हे खरेदी करतात, ग्रेडेशन करतात आणि त्याची साठवणूक करण्यासाठी वखार महामंडळामध्ये हे सगळं नियोजन आहे. मात्र वखार महामंडळ म्हणजे CWC हा कांदा रिजेक्ट करते. नेमकं या शासनाची जी संस्था आहे, नेमकं काय याच्या मागचा विषय आहे? आता नाफेड आणि NCCFने माल खरेदी करायचा आणि तो खरेदी केल्यानंतर त्याच्यात काही काळाबोर व्हायला नको म्हणून एक तिसरी नोडल एजन्सी म्हणून वखार महामंडळाला त्यांनी पुढे केलेलं आहे. म्हणजे यांनी खरेदी केलेला माल कांदा तिथे जाऊन तो सॉर्टिंग होईल, ग्रेडेशन होईल आणि तो नंतर मग पण ते करत असताना शेतकऱ्याने 30 क्विंटल जर कांदा नेला, त्यामध्ये 15-20 क्विंटलच माल शिल्लक होतो, 30-40 MM किंवा तो काही माल खराब असतो आणि बाकीचा 10% माल तो शेतकऱ्याला तिथंच टाकून द्यावा लागतो. म्हणजे आज देवळा इथून 15 किलोमीटर आहे, मी इथून ट्रॅक्टर भरायचं, देवळाला न्यायचं, तिथं तो माल शिल्लक व्हायचा, त्याच्यामधला 10 क्विंटल माल रिजेक्ट व्हायचा, तो तिथं टाकायचा, परत तो माल उचलायचा, त्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये टाकायचा. म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त हे झेलफाटेच मारायचे का, असा जो प्रकार आहे हा त्वरित थांबवण्यात यावा. आणि जर खरोखर नाफेडला आणि NCCFला माल खरेदी करायचा असेल, त्यांनी डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं त्यांना विश्वासात घेऊन तो माल त्यांनी खरेदी करावा आणि त्याच्यामध्ये कुठलंही असं बंधनं आणू नये किंवा आडकाठी आणू नये, कुठल्याही अटीशर्ती घालू नये, हेच माझं या शेतकऱ्यांच्या वतीने सांगणं आहे. म्हणजे शेतकरी ट्रॅक्टर भरून CWC नाफेड यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना जो योग्य माल वाटेल त्या मालाची ते त्या ठिकाणी ग्रेडेशन केल्यानंतर तो माल बाजूला काढतील आणि उर्वरित जो माल आहे तो बाकी शेतकऱ्याला वापस देतात. नेमकं शेतकऱ्याने काय करावं मग? आता हे सगळं झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तो माल, उरलेला माल पण इथं आणायचा आणि त्याच्यासाठी पेमेंटची आठ. आज व्यापाऱ्याला आपण जर माल नेला, सकाळी नेला 10 वाजता तर 12 वाजता तो पावती देतो आणि 3 वाजता पैसे देतो. बरोबर. परंतु नाफेड NCCFचे अधिकारी तो माल खरेदी करतात आणि त्याला 72 तास उलटूनही त्याचं सगळं व्हेरिफिकेशन करतात, ऑनलाईन खरेदी होते, सगळं होतं. मग जर व्यापारी जर आपल्याला 24 तासात पैसे देतो, तर नाफेडच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना 72 तास का घेतात? माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी हे दिरंगाईचं नाटक बंद करावा आणि तुम्हाला खरोखर खरेदी करायचं असेल तर आम्हा शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत आम्हाला पेमेंट करा आणि आम्हाला मोकळं करून देत चला. बाजार समितीमध्ये शेतकरी कांदा विक्री करण्यासाठी गेला असता 24 तासाच्या आत सदरील शेतकऱ्याचं पेमेंट अदा केलं जातं आणि तशा पद्धतीने नियम अटी घालून दिलेला. मात्र नाफेड NCCFच्या माध्यमातून कांद्याची खरेदी झाल्यानंतर त्याचं सगळं ऑनलाईन वगैरे. आता हे सगळं झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तो माल, उरलेला माल पण इथं आणायचा आणि त्याच्यासाठी पेमेंटची आठ.
आज व्यापाऱ्याला आपण जर माल नेला, सकाळी नेला 10 वाजता तर 12 वाजता तो पावती देतो आणि 3 वाजता पैसे देतो. बरोबर. परंतु नाफेड यांची सेफचे अधिकारी तो माल खरेदी करतात आणि त्याला 72 तास उलटूनही त्याचं सगळं व्हेरिफिकेशन करतात. ऑनलाईन खरेदी होते, सगळं होतं. मग जर व्यापारी जर आपल्याला 24 तासात पैसे देतो तर नाफेडच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना 72 तास का घेतात? माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी हे दिरंगाईचं नाटक बंद करावं आणि तुम्हाला खरोखर खरेदी करायचं असेल तर आम्हा शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत आम्हाला पेमेंट करा आणि आम्हाला मोकळं करून देत चला. बाजार समितीमध्ये शेतकरी कांदा विक्री करण्यासाठी गेला असता 24 तासाच्या आत सदरील शेतकऱ्याचं पेमेंट अदा केलं जातं आणि तशा पद्धतीने नियम अटी घालून दिलेल्या. मात्र नाफेड NCCFच्या माध्यमातून कांद्याची खरेदी झाल्यानंतर त्याचं सगळं ऑनलाईन वगैरे ग्रेडेशन वगैरे झाल्यानंतर जे शेतकऱ्यांना त्यांचं जे पेमेंट आहे ते अदा करण्यासाठी फार कालावधी लोटला जातो. म्हणजे ते पेमेंट आपल्या हक्काचं जे कांद्याचं पेमेंट आहे ते मिळवण्यासाठी प्रचंड विलंब लागतो, वाट बघावी लागते. त्याच्यामुळे शेतकरी अशा पद्धतीने आता संभ्रमात आहे, नेमकं बाजार समितीमध्ये जाऊन कांद्याची विक्री करावी की नाफेड NCCF आणि CWC यांच्या माध्यमातून होणारी जी 2 लाख मेट्रिक टन खरेदी आहे ती अद्याप सोमवारपासून सुरू होणार होती. मात्र अद्याप प्रत्यक्षरित्या ती झालेली दिसून येत नाही. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर बापू जाधव होते. यांनी सखोल असं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. बापूसाहेब, शेवटचा माझा प्रश्न असेल, शेतकरी अद्यापही संभ्रमात आहे, नेमकं खुल्या बाजारात जाऊन कांद्याची विक्री करावी का नाफेड NCCF म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे काही 2 लाख मेट्रिक टनचं उद्दिष्ट ठेवलं आहे, परंतु अशा पद्धतीने ग्राउंड लेवलला ते काही दिसत नाही. नेमकं काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? आता वर्षभराचं पीक आहे, त्याच्यावर शेतकऱ्याचं सगळं गणित अवलंबून आहे. नेमकं काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? माझी आपल्या माध्यमातनं केंद्र आणि सरकारची जी आता नाफेड NCCFची जी 2 लाख टन 30 जूनपर्यंत 2 लाख अधिक 2 लाख म्हणजे 4 लाख टनाची खरेदीचं उद्दिष्ट त्यांचं 2 महिन्याचं आहे आणि पुढे लोकप्रतिनिधी सांगतात 6 ते 10 लाख टनापर्यंत खरेदी झाली पाहिजे. मला नाही वाटत कोणी नाफेडला कांदा देईल आणि अशा पद्धतीने 72 तास उलटूनही शेतकऱ्यांचं पेमेंट होत नसेल आणि त्याच्यामध्ये अजून एक मेक आहे, 10% डिपॉझिट कापलं जातं शेतकऱ्यांचे. 12 महिन्यामुळे होऊन गेले, अद्यापही ते 10% पेमेंट अटकलेले आणि त्याच्यामध्ये काही गडबड झाली, फॉल झाला, भ्रष्टाचार झाला, अनागुंदी झाली, गैरकारभार झाला, ते पेमेंट रोखलं जातं. मग त्यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष? जी काही गडबड केलेली असतो, काही भ्रष्टाचार केलेला असतो तो नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत झालेला असतो आणि त्याची शिक्षा ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना का? म्हणून माझं आपल्या माध्यमातून विनंती आहे की आम्हाला ही नाफेडची कांदा खरेदीच नको, NCCFची कांदा खरेदीच नको. आम्हाला खुल्या दराने ती बाजारात खरेदी व्हावी आणि हा जो कांदा आहे 30-35 लाख टन कांदा दरवर्षी साखरेप्रमाणे निर्यात व्हावा, जेणेकरून 30-35 लाख टन जर कांदा निर्यात झाला नक्कीच या देश पातळीवर कांद्याला तेजी निर्माण होईल आणि कांद्याला चांगले 2 पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील. अशा पद्धतीने हा जो काही प्रकार सुरू आहे याच्यामुळे आम्हाला कांद्याची खरेदी खुल्या बाजारातच करायची आहे आणि ती केली पाहिजे असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी व्यक्त केलेलं आहे. खरं तर सोमवारपासून ही खरेदी होणार होती, शुक्रवार उलटलेला आहे. मात्र ग्राउंड लेवलला असं काही चित्र दिसत नाही खरेदी झाल्याचं. वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे, पेमेंटचा विषय असेल, अशा अनेक गोष्टी आहेत आणि याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. खरं तर बापूंनी सांगितलेलं आहे की आम्हाला नाफेड NCCFचं बूथ नकोच, आम्हाला खुल्या बाजारात कांद्याची विक्री करायची आहे आणि असं मत या ठिकाणी बापूंनी व्यक्त केलेलं आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, विठेवाडी, देवळा. धन्यवाद.